तुमच्याकडे कुत्रा किंवा कुत्री आहे का? आपल्या पाळीव कुत्र्याची आपण किती काळजी घेतो. अनेकदा तर रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी सुद्धा प्राणीमित्र हे आसरा बनवताना दिसतात. पण हिमाचलमधील एका घटनेमध्ये हाच माणसाचा सर्वात विश्वासू मित्र त्यागाची कशी परिसीमा गाठतो हे दिसून आलं. थंडीमुळे 2 भावांच्या मृत्यूनंतरही त्यांच्यासोबतच्या कुत्र्यानं तब्बल 4 दिवस थंडी आणि बर्फवृष्टीमध्ये आपल्या धन्याची राखण केली. त्याचीच ही गोष्ट बघूया. शेरू कुत्ता ना आगे वाला मुझ वाला यारा तिने क्या करू लगा काम हेर वाला माझा बच्चा नाही जो माणसाचा इमानी मित्र म्हणजे कुत्रा. तरीही 30-40 सेकंदांची ही दृश्य सुद्धा कुत्र्याच्या इमानदारपणाची गाथा सांगतात. आपला मालक आणि त्याचा भाऊ मेलाय. त्यांचे मृतदेह बर्फात पडून आहे. पण या पिटबुलचं इमान ढळलं नाही आणि त्यानं जागाही सोडली नाही. ही घटना आहे हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यातल्या बर्फाळ डोंगर रांगांमधली. भरमणी माता मंदिराच्या वरच्या भागातील डोंगरांमध्ये 19 वर्षांचा विकसित राणा आणि त्याचा मामे भाऊ पियुष हे दर्शनासाठी निघाले होते. 2 तरुण, मस्त थंडी, हिमाचलचं नैसर्गिक सौंदर्य आणि सोबत एक प्रेमळ कुत्रा. एकदम परफेक्ट ट्रिप होती ती. पण समुद्र असो, वाळवंट की बर्फाळ डोंगर रांगा, शांत आणि स्थिर वाटणारा निसर्ग कधी रौद्र रूप धारण करेल आणि होत्याचं नव्हतं करून टाकेल याचा काहीच नेम नाही. भरणी माता मंदिर असलेल्या त्या डोंगर रांगांमध्ये सुद्धा निसर्गानं अशीच कूस बदलली. वातावरणच पिघडलं. बर्फाळ वारे वाहू लागले. आकाश ढगाळ झाले. बर्फवृष्टीमध्ये समोरचे रस्ते गायब झाले. तापमानाचा पारा वेगानं खाली येऊ लागला. आधीच खूप चाललेले, दमलेले आणि घाबरलेले हे दोघे किशोरवयीन भाऊ चहूबाजूंनी आलेल्या या संकटात खचले. आजूबाजूला कोणतीही वस्ती नाही. मदतीला ओ द्यायला माणसांचा वावर नाही. अशा एकाकी स्थितीत मृत्यूच्या थंड स्पर्शानं त्यांची जीवन ज्योत विझून यारा तिने क्या करू लगा काम हेर वाला माझा बच्चा नाही जो बहुत बुरा हाल है भाई, बहुत दुखद है ये. क्या बोल सकते हैं बच्चों का क्या हाल है. 2 जीव गतप्राण झाले होते. पण एक मुका जीव त्या प्रचंड थंडीतही जिवंत होता. तो होता त्या दोघांबरोबर प्रवास करणारा कुत्रा शेरू. नंतर ज्या लोकांना हे मृतदेह सापडले त्यांनीच या कुत्र्याचं नाव ठेवलं शेरू. लहान शेरूनं 1-2 नव्हे तर तब्बल 4 दिवस आपल्या मालकाच्या मृतदेहाची राखण केली. सभोवताली ढिगभर बर्फ, हाडं गोठवणारी थंडी आणि अन्न पाण्याविनाही हा छोटा जीव आपल्या मालकाच्या कलेवरापाशीच राहिला. जणू शेरूलाही वाटत होतं की आपला मालक कधीतरी उठेल आणि आपल्याला आवाज देईल. जवळपास 4 दिवसांनंतर या मुलांच्या बेपत्ता झाल्यामुळे शोधकार्य सुरू झालं. बचाव पथकानं माग काढत या मुलांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं. तिथलं दृश्य पाहून त्या कठोर सुरक्षा दलांच्या डोळ्यातही पाणी तरळलं. शेवटपर्यंत शेरू आपल्या मालक आणि त्याच्या भावाच्या शवांची राखण करत होता. अखेर बचाव पथकानं दोघांच्या शवांना ताब्यात घेतलं आणि शेरूलाही अन्न पाणी दिलं. कुत्र्यांच्या इमानदारीचे अनेक किस्से, असंख्य प्रसंग कथा कादंबऱ्यांमध्ये आलेत. पण प्रत्यक्षात कुत्र्याच्या या प्रामाणिकपणाचं, निष्ठेचं आणि प्रेमाचं दर्शन घडलं की माणसाची माणुसकी सुद्धा थिटी पडते. या शेरूला सलाम. बहुत बुरा हाल है भाई, बहुत दुखद. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. बच्चों का क्या हाल है.